तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर फायनली बघू शकता आपलं बंदिस्त शेळी पालनामधलं ते शेळी व्यवस्थापनाचं जे नियोजन होतं ते आता पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 70% आता पूर्ण झालेलं आहे. बघू शकता संपूर्ण पत्रे वगैरे मारून घेतलेले आहेत वरी वरी बघू शकता. आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो बघा तुम्हाला की हिवाळ्यामध्ये बाबा तुम्ही थंडीपासून शेळ्यांचं संरक्षण करा, उन्हाळ्यामध्ये उन्हापासून शेळ्यांचं संरक्षण करा. तसंच जे काय आपण इथं गुळी वगैरे इथं टाकलेलं होतं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. कारण कसं आहे, शेळ्या दुपारच्या वेळेस संपूर्ण या शेडमध्येच होत्या, आतमध्ये कोंडून ठेवलेल्या. त्याच्यामुळे कसं आहे, शेळ्यांना केस गळती किंवा शेळ्या गाबडणे किंवा इतर काही जे रोग आहेत फंगल इन्फेक्शन वगैरे तसे आजार होऊ नये म्हणून आपण गुळी वगैरे इथं कडबा किंवा ग्रेनेट वगैरे आतरून घेतलेलं होतं. ते सगळं आपण बघू शकता इथं सगळं झाडून घेतलेलं खाली तिकडं. आणि सगळं आता एकदम स्वच्छ केलेलं आहे. कारण आता अगदी पावसाळा म्हणजे 8 दिवसात आता मिरवून निघणार आहे. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही इथं संपूर्ण गुळी वगैरे तुम्हाला खाली दिसत असेल. म्हणजे कसं आहे, जर समजा जर हे जर पत्र्यावरती जर असंच ठेवलं तुम्ही किंवा समजा जर मी इथं जर ठेवलं असतं तर झालं असतं काय, तुम्हाला सांगतो संपूर्ण पत्रे एकदम कुजून गेले असते. मग लगेच पुढच्या वर्षी दुसरे पत्रे टाकावं लागत असते आपल्याला. इतक्या म्हणजे मोठ्या अडचणी येऊ शकतात. त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही आता सगळं पत्रे वगैरे मारणं झालेलं आहे. आता इकडल्या बाजूला जी मागची जी पत्रे आहेत तिथं बैल आणि म्हशी वगैरे राहणार. आणि हा जो शेळा आहे आपण इथं म्हणजे जुना, ह्या ठिकाणी शेळ्या रात्रीच्या वेळेस राहणार. आणि इथं शेळ्या राहणार पावसाळ्यामध्ये. समजा आता पाऊस वगैरे भरपूर चालू आहे, त्या ठिकाणी शेळ्या इथं खाली राहणार. आणि हा बघू शकताय मुक्त संचार गोठा लवकरच आता कंप्लीट होणाऱ्या सगळ्या गोष्टी आणि एकदम जबरदस्त असं नियोजन होणार आहे मित्रांनो. बघू शकता सध्या पत्रे वगैरे मारून घेतलेले आहेत. टोटल आपण 22 पत्रे मारून घेतले आहेत मित्रांनो. आणि संपूर्ण मिळून 33 पत्रे आहेत. ते तुम्हाला खाली जाऊन सुद्धा मी दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो, इथं येणारा आपला दरवाजा कसा आहे, ते लहान जे दरवाजा जो आपण आणलेला होता तो दरवाजा खूप लहान असल्यामुळे हे थोडंसं बसवण्याचं म्हणजे टाळलेलं आहे. आणि पत्र्याचे व्यवस्थित दरवाजे करून घ्यायचे आपल्याला. 2 दरवाजे व्यवस्थित करून घ्यायचे. आणि ह्या बाजूनं संपूर्ण म्हणजे जे जुने जे पत्रे होते ते जुने पत्रे या बाजूनं संपूर्ण कव्हरिंग करून घेतलेत आणि व्यवस्थित कलर वगैरे देऊन घेतलेला आहे. आताच कलर वगैरे देऊन घेतलेला आहे मी. बघू शकता तुम्ही इकडल्या बाजूला. आणि साईडला एक एक पत्तर मारून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही साईडला एक एक पत्तर मारून घेतलेला आहे. आणि जी जाळी जी इथं होती ह्या ठिकाणी जी जाळी जी आहे ते जाळी आता इथं वरती असणार आहे. ह्या ठिकाणी वरती ती जाळी असणार आहे संपूर्ण, जेणेकरून कसं आहे शेळ्यांना बाहेर पण जाता आलं नाही पाहिजे. आणि त्या जाळीला जर व्यवस्थित अजून जर वरती जर असं ग्रीन नेट जर मारलं ह्या ठिकाणी ग्रीन नेट जर मारलं तर कसं आहे, वसाडा वगैरे आतमध्ये येणार नाही आणि शेळ्यांचं संगोपन एकदम व्यवस्थित होईल मित्रांनो. बघू शकता अशा पद्धतीचं संगोपन आहे. आणि वरती जे आहेत संपूर्ण नवीन वगैरे पत्तर मारून घेतलेले आहेत मित्रांनो. आणि हा म्हणजे मुक्त संचार गोठा. आणि इथं सुद्धा आता दरवाजा बघू शकताय, जो पहिल्याचा जर दरवाजा होता तो दरवाजा पण काढलेला आहे. फक्त शेळ्या बाहेर येऊ नये म्हणून ऑर्डर ठेवलेला आहे. आता बघू शकता इथं सुद्धा 3 फुटी व्यवस्थित मोठा दरवाजा पत्र्याचा जो आहे तो बनवून बसवायचा आहे मित्रांनो. बघू शकताय आतमध्ये तुम्हाला हे सुद्धा दाखवतो. आणि कसं आहे, एवढे दिवस बघू शकताय हे संपूर्ण इथं आता पावसाळ्यामध्ये शेळ्या म्हणजे संध्याकाळ रात्रीच्या वेळेस काही शेळ्या इथं असणार किंवा काही शेळ्या. आता फरशी आहे, आता फरशी म्हणली काय होते पावसाळ्यामध्ये भरपूर म्हणजे शेळ्या वगैरे मुतल्या वगैरे किंवा पाणी वगैरे राहणार, ते संपूर्ण वल्ल वगैरे होणार. त्याच्यामुळे कसं आहे फरशीमध्ये थोडासा ताण होतो. आता इथं काय करायचं आपल्याला, इथे व्यवस्थित दुमस करून घ्यायच्या मित्रांनो, एकदम लेवल करून. बघू त्याचे गॅप जे आहे ते व्यवस्थित दोंडे वगैरे रचून व्यवस्थित माल वगैरे थोपण एकदम पद्धतशीर नियोजन करायचं आहे, जेणेकरून आपल्या पावसाळ्यामध्ये शेळ्यांना काहीच रोगराई येऊ नये आणि जबरदस्त असं संगोपन होईल मित्रांनो. बघू शकता मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणत असतो की बा तुमच्याकडे जर व्यवस्थित जर शेळी व्यवस्थापन जर असेल तर पावसाळ्यामध्ये जरी तुमच्याकडे जर शेळी वेली तर पिल्लांचं तुम्ही व्यवस्थित जर संगोपन करण्यासाठी जर तुम्हाला जर व्यवस्थित जर आडुसा असेल तर तितका काहीच ताण घेण्याची गरज नाही मित्रांनो. बघू शकता एकदम आता व्यवस्थित शेड झालेला आहे. बघू शकता तुम्ही एकदम मस्त. आणि हा जो मुक्त संचार जो गोठा आहे हा सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. संपूर्ण आता ग्रेनेट जे आहे बघू शकता सध्या काम चालू आहे, अगदी 2 दिवसामध्ये होईल पूर्ण. ही इकडच्या बाजूचं संपूर्ण ग्रेनेट काढून घ्यायचं आहे. ह्या बाजूचं काय राहणार आहे. आणि बघू शकता ही जाळी सुद्धा काढलेली आहे इकडं, तुम्हाला दाखवतो. ही जाळी आता इथं लावायच्या, ही जाळी इथं वरती लावून घ्यायची मित्रांनो. आणि संपूर्ण या ठिकाणी ही जाळी आणि ते त्या बाजूचं जे ग्रेनेट जे आहे ते ग्रेनेट आपल्याला संपूर्ण बदलून घ्यायचं आहे. आणि तिकडल्या साईडला खुरडा हा जो खुरडा आहे हा या कोपऱ्यात राहणार आहे. तर अशा पद्धतीचं सध्याला संगोपन आहे. आणि आता जो आपण जो आणलेला बोकड होता आताच काही तासापूर्वी देऊन टाकलेला आहे. शेळ्यांना सध्या आहे 4G बुलेट नेपियर. बघू शकता शेळ्या फक्त कडब्यावरती संगोपन चालू आहे. आजपासूनच 4G बुलेट नेपियर टाकायला चालू केले शेळ्यांना. बघू शकता तुम्ही. आणि हे बघू शकता ही जी म्हातारी शेळीची जे पाट जे आहे, म्हातारी शेळीची पाट हिनं बघू शकता एक पाट दिलेली आहे 4 दिवसापूर्वी. हे बघू शकता पाट एकदम जबरदस्त आहे. मला तर असं वाटतं ही पाट म्हणजे याला दिवशी झालेला होता पण आपण कव्हर केलेला आहे क्लेवाम बेड वगैरे देऊन. बघू शकता व्यवस्थित एकदम मस्त पाट दिलेली आहे शेळीनं, एकदम छान पाट आहे. आणि हे बघू शकता या होंड्या शेळीचं बोकड, ही पाट एकदम मस्त संगोपन चालू आहे सध्या. महत्त्वाचं म्हणजे कसं आहे, अजून एक सुद्धा अवकाळी पाऊस पडलेला नाही मित्रांनो.
अजून एक सुद्धा अवकाळी पाऊस पडलेला नाही, बाहेर कसलीच पाली वगैरे फुटलेली नाही. शेळ्यांना जे आहेत आता संपूर्णच म्हणजे जिकडे तिकडे कुठेही बघा, आता फिरसनीमध्ये सुद्धा तितका काही चारा वगैरे राहिलेला नाहीच. कारण एकदम म्हणजे फक्त लिंबाचे आंब्याचे झाडं जर सोडले तर बाकी काहीच हिरवं वगैरे काहीच राहिलेलं नाही शेळ्यांना खाण्यासाठी. त्याच्यामुळे भरपूर फिरावं लागतं आहे. आणि आपल्या शेळ्यांना सुद्धा फक्त आता 4G बुलेट, कडबा आणि खुराक याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. पण तितकं काही ताण घ्यायची गरज नाही. शेवटी कसं आहे, संगोपन रेबल स्टारचं संगोपन आहे. 15 दिवसामध्ये आपण आणि व्यवस्थित त्या शेळ्या एकदम तयार करू शकतो. तसं ऑलरेडी तयार शेळ्या बघू शकता तुम्ही, काहीच अडचण येणार नाही. एकदम तंदुरुस्त आहेत शेळ्या. काय तितका काही ताण घ्यायची गरज नाही, त्या काही खराब झालेल्या नाही. कारण आपण खोज देत नाही. झालं का तुम्हाला सांगतो महत्त्वाचं, हे जे कॅल्शियम जे आहे आपण आणलेलं, ते शेळ्या बाहेर शेडचं काम चालू, त्याच्यामुळे संपूर्ण कॅल्शियम बघू शकता तुम्ही. 2 दिवसापूर्वी आणलेलं होतं, टॉप क्वालिटीचं कॅल्शियम होतं चिलेटेड, हे संपूर्ण सांडून टाकलं शेळ्यानं बघू शकताय. आणि हे जे पाठ जे आहे आपल्या हुंड्या शेळीच्या पाठीची पाठ, त्यासाठी ग्राईप वॉटर आणि त्या एका बोकडासाठी न्यूरोकाइन प्लस आणि बाकीचं इथं आहे मेडिकल बॉक्स वगैरे. आणि बघू शकताय खुराकाचं नियोजन आपण बॅलरामध्ये केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं संगोपन आहे आणि अशा पद्धतीचं शेड व्यवस्थापन आहे मित्रांनो. जबरदस्त एकदम शेड व्यवस्थापन करायचे आहे. ह्या ठिकाणी दरवाजा वगैरे ज्यावेळेस संपूर्ण शेड व्यवस्थापन जे एकदम नियोजनबद्ध होईल त्यावेळेस एक सविस्तर आणि मोठा व्हिडिओ तुमच्यासाठी मी शूट करून टाकणार आहे 10 ते 12 मिनिटाचा, किंवा कसा असा बंदिस्त शेळीपालन फार्म ते मी टाकणार आहे. कारण बघू शकता एकदम मस्त नियोजन झालेलं आहे. तर काही अडचणी सध्या नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. बघू शकता भरपूर गरमी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे अवकाळी का असताना पावसाची खूप गरज आहे सध्या, कारण बोरचं सुद्धा पाणी कमी झालेलं आहे. कारण की इतका उन्हाळा म्हणजे गेल्या वर्षी ह्या टायमाला विहिरीला वगैरे पाणी येऊन संपूर्ण म्हणजे हिरवगार झालेलं होतं ह्या दिवसामध्ये. अजून एक सुद्धा अवकाळी पाऊस पडले, नुसतं वारं चालू आहे आमच्या इकडे. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. आणि कसं वाटलं आपलं शेड नियोजन ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. धन्यवाद.